आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रकाशनगर येथील भाजी बाजारात झालेला गोळीबार आणि हत्येची घटना भाजीचे ठेले लावण्याच्या वादातून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। काही गुन्हेगार स्वरूपाचे लोक प्रकाशनगर येथील आठवडी बाजार यांसह नागपुरातील वेगवेगळ्या भाजी बाजारात भाजीचा व्यवसाय करत होते। वेगवेगळ्या भाजी बाजारात भाजीचे ठेले लावण्यावरून त्यांच्या स्पर्धा आणि वाद होत होते। त्याच वादातून काल 4 हल्लेखोरांनी प्रकाशनगर भाजी बाजारात एक रिव्हॉल्वर आणि काही धारदार शस्त्रानं सोहेल खान नावाच्या भाजी विक्रेत्यावर हल्ला केला। गोळीबार आणि धारदार शस्त्रानं केलेले अनेक वार यामुळे सोहेल खानचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्याचा एक सहकारी मोहम्मद सुलतान गळ्याजवळ गोळी लागल्यानं जखमी झाल्याची माहिती झोन 2 चे उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी भूषण बहार उर्फ बाळू मांजरे यांसह 3 आरोपींना अटक केली आहे, तर इतर 3 अद्याप फरार आहे। पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली रिव्हॉल्वर तसेच धारदार शस्त्र जप्त केल्याचंही पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले। दरम्यान या प्रकरणी मृत्यू पावलेला सोहेल खान याच्यावरही 2019 मध्ये नागपूरचा कुख्यात गुंड लकी खानवर गोळीबार केल्याचा आरोप होता। त्यामुळे या जुन्या प्रकरणातून कालचा हत्याकांड तर घडवण्यात आलेलं नाही ना, अशी शंका पोलिसांना आहे, तर त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र या गोळीबाराच्या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।